ओम वैदिक त्रयत सिद्धांत 7वा भाग सृष्टीची रचना। प्रश्न: सृष्टीची रचना कशी झाली हे स्पष्ट करून सांगावे। उत्तर: परमात्म्याने जीवांच्या उन्नतीसाठी प्रकृतीपासून ही सृष्टी निर्माण केली, म्हणजे जीव आणि प्रकृतीचे अस्तित्व नसेल तर ही सृष्टी रचना होऊ शकत नाही। सृष्टी रचनेच्या क्रमाचे वर्णन असे केले जाते: प्रलयानंतर ज्यावेळी सृष्टीचा आरंभ होतो त्यावेळी अतिसूक्ष्म प्रकृतीच्या अवस्थेत गती उत्पन्न होते। जे तत्व सर्वात प्रथम व्यक्त होते त्यास सांख्यदर्शनकार कपिल मुनी यांनी महत्तत्व असे नाव दिले आहे। हे तत्व आमच्या देहात बुद्धिरूपाने स्थित आहे। हिच्या बळावरच आम्ही एखादी गोष्ट निश्चित करू शकतो। 2. अहंकार. नंतर महत्तत्वामध्ये परिवर्तन होऊन जे तत्व निर्माण होते त्यास अहंकार असे म्हणतात। अर्थात मी आहे, हे माझे आहे अशी भावना उत्पन्न होते। 3. पंचतन्मात्रा. अहंकारापासून पंचतन्मात्रा म्हणजे रूप, रस, गंध, स्पर्श आणि शब्द बनले। 4. नंतर त्यापासून पंचभूत अर्थात रूपापासून अग्नी, रसापासून जल, गंधापासून पृथ्वी, वायूपासून स्पर्श आणि शब्दापासून आकाश निर्माण झाले। या पंचभूतांत वरील त्यांचे स्वतःचे गुण हे आहेतच, शिवाय एकमेकांचे हे गुण परस्परांत दिसून येतात। जसे पृथ्वीमध्ये गंध, रस, रूप आणि स्पर्श हे 4 गुण आहेत, जलात रस, रूप, स्पर्श हे 3 गुण आहेत, अग्नीत रूप आणि स्पर्श 2 गुण आहेत, वायूत केवळ 1 स्पर्श गुण आहे आणि आकाशात केवळ 1 शब्द गुण आहे। 5. कर्मेंद्रिये. नंतर 5 कर्मेंद्रिये म्हणजे हात, पाय, जिव्हा, मल आणि मूत्र ही त्याग करण्याची इंद्रिये आहेत। 6. ज्ञानेंद्रिये. कर्मेंद्रियांच्या अतिरिक्त 5 ज्ञानेंद्रिये आहेत, अर्थात डोळे, नाक, कान, जिव्हा अर्थात रसना, त्वचा अर्थात स्पर्शेंद्रिय, तसेच मन, बुद्धी आणि अहंकार या तिन्हीस अंतःकरण असे नाव देण्यात आले आहे। अंतःकरणातच मानवाच्या संस्कारांचा संग्रह होत असतो। प्रश्न: या सृष्टीला उत्पन्न होऊन किती काळ झाला? उत्तर: या सृष्टीला उत्पन्न होऊन 1,29,29,49,036 एवढी वर्षे झाली। परंतु एक गोष्ट लक्षात ठेवावयास हवी ती ही की सृष्टी प्रवाहाने अनादी आहे। प्रश्न: प्रवाहाने अनादी आहे म्हणजे काय? उत्तर: याचा अर्थ हा आहे की ही सृष्टी निरंतर निर्माण होते व प्रलय रूपात जात असते। या सृष्टीच्या पूर्वी असंख्य वेळा सृष्टी निर्माण झाली आणि प्रलय रूपात गेलेली आहे। हाच क्रम भविष्य काळात देखील असंख्य वेळा राहील। प्रश्न: ख्रिश्चन लोकांचे असे म्हणणे आहे की या सृष्टीस उत्पन्न होऊन 6000 वर्षे होऊन गेली आणि यापूर्वी कोणतीच सृष्टी नव्हती। तसेच काही लोकांचा असा सिद्धांत आहे की ही सृष्टी निरंतर राहील। उत्तर: ख्रिश्चन लोकांच्या बायबलाच्या सिद्धांताप्रमाणेच काही युरोपियन विद्वानांचेही असेच मत होते, परंतु आता भूगर्भ विद्येच्या अनुसंधानामुळे व इतर संशोधनांमुळे पृथ्वीचे आयुष्य म्हणजे तिचा काळ 2 अब्ज वर्षेपर्यंत ठरला आहे। पण ही सृष्टी निरंतर अशीच चालत आलेली आहे आणि पुढेही अशीच चालत राहील। ख्रिश्चन लोकांचा हा सिद्धांत कधीही मान्य होऊ शकत नाही। त्याचे कारण असे की जो पदार्थ तत्वाच्या संयोगाने तयार झालेला असतो तो तत्वाच्या वियोगाने त्या रूपात राहूच शकत नाही। अर्थात संयोग आणि वियोग हा सृष्टीचा क्रम आहे। ख्रिश्चन लोकांचा हा सिद्धांत की या सृष्टीच्या पूर्वी कधीही सृष्टी नव्हती हे बरोबर नाही, म्हणजे पटण्यासारखा विचार नाही।
कारण यामुळे तर ईश्वराचे अस्तित्वच राहत नाही. प्रश्न, ते कसे? उत्तर, आम्ही ईश्वरास सृष्टीकर्ता मानतो, कारण त्याने सृष्टी उत्पन्न केली आहे आणि त्याने त्या सृष्टीच्या पूर्वी कोणतीही सृष्टी उत्पन्न केली नसती तर सृष्टीकर्ता हे विशेषण त्याला कसे देण्यात आले असते? त्याचप्रमाणे दयाळू, न्यायकारी, सर्वशक्तिमान वगैरे सर्व विशेषणे त्याला लावताच आली नसती. ही सृष्टी उत्पन्न करण्याच्या पूर्वी वरील गुण त्यात नव्हते का? यामुळे तर परमात्म्याचे अस्तित्वच राहणार नाही. परमात्मा अनादी असल्यामुळे त्याचे सर्व गुणही अनादीच आहेत. म्हणून सृष्टीस प्रवाह रूपाने अनादी मानणेच युक्तिसंगत आहे. प्रश्न, ईश्वर आणि प्रकृती या दोघांसच मानून जीवाच्या अस्तित्वास अमान्यता दाखविली तर कोणती हरकत आहे? उत्तर, यात कित्येक दोष येतात. 1. मग या जगात सुखदुःखाचे भान म्हणजे ज्ञान कोणाला राहील? परमात्मा तर सुखदुःखापासून दूर असून तो यांच्यापासून अलिप्त आहे आणि जड प्रकृतीस तर त्याचे ज्ञान मुळीच होऊ शकत नाही. 2. जीवधारी प्राण्याच्या असमानतेचे कोणते कारण मानावे लागेल? 3. धर्म आणि अधर्माची व्यवस्थाही राहणार नाही. 4. साऱ्या विश्वात जीवधारी प्राणी आणि जड वस्तूंत काहीच भेद राहणार नाहीत. सर्व काही एकाच ब्रह्मात व्यापक असल्यामुळे सर्वांची दशा आणि ज्ञानाची अवस्था एकसारखी असावयास पाहिजे होती. वरील सर्व गोष्टी दृष्टीसमोर ठेवून सुखदुःख भोगणारी एक वेगळी शक्ती आहे असे मानणे भागच पडते. या तत्वासच स्पष्ट दाखवण्यासाठी ऋग्वेद मंडल 1 सूक्त 164 मंत्र 20 यात अलंकार रूपाने असे सांगण्यात आले आहे की प्रकृती रूपी वृक्षावर 2 सुंदर पक्षी बसले आहेत. हे दोन्ही एकत्रित असून एकमेकांचे मित्र आहेत. यापैकी एक फलांचा स्वाद घेतो आणि दुसरा केवळ दृष्टा म्हणजे केवळ पाहत असतो. द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानं वृक्षं परिशस्वजाते तयोरन्यः पिप्पलं स्वादत्यनन्यश्ननु अभिचाकशीति. अर्थात अनादी काळापासून एकमेकांबरोबर राहणारे, परस्पर मित्रभाव असणारे ईश्वर आणि जीवस्वरूप 2 पक्षी प्रकृती रूप वृक्षावर बसलेले आहेत. त्यापैकी एक जीव सुखदुःखात्मक कर्माची फळे चाखतो किंवा भोगतो आणि दुसरा परमात्मा फलाचा कसलाच भोग न घेता केवळ साक्षी रूपाने पाहत असतो. याचप्रमाणे श्वेताश्वतर उपनिषदातही असे म्हटले आहे की एक न उत्पन्न होणारी लाल, पांढरी आणि काळ्या रंगाची अर्थात रज, सत्व आणि तम गुणाची प्रकृती आहे. अजामेकाम लोहित शुक्ल कृष्ण ब्रह्मी प्रजा सुजमानाः स्वरूपाः इत्यादी. अर्थात एक न उत्पन्न होणारी लाल, श्वेत आणि काळ्या रंगाची अर्थात रज, सत, तम गुण प्रजेला उत्पन्न करणारी आणि बहुरूप धारण करणारी प्रकृती आहे. हिच्यापासून सर्व पदार्थ उत्पन्न होतात. दुसरा पदार्थ म्हणजे जीवात्मा. हाही न उत्पन्न होणारा असून फलाचे सुखदुःख भोगत असतो आणि तिसरा न उत्पन्न होणारा असून या सर्व भोगापासून मुक्त असून उदासीन असा राहतो. वरील युक्ती आणि प्रमाणाने असे सिद्ध होते की 3 पदार्थ आहेत. अर्थात ईश्वर, जीव आणि प्रकृती यांना मांडल्याशिवाय विश्वातील जटिल समस्यांची सोडवणूक होऊच शकत नाही. प्रश्न, शरीरात वास्तविक जीव आहे हे आम्ही कसे जाणावे? आजकालचे पदार्थविद्या विशारद तर यांना मानित नाहीत, तर ते सर्व ज्ञानास आणि सुखदुःखांना प्रकृतीजन्यच मानतात. उत्तर, वैदिक धर्मीय लोकांच्या आणि युरोपियन लोकांच्या प्रकृती संबंधी ज्ञानास समजून घेण्याचे दृष्टिकोनात भेद आहे. आम्ही प्रकृतीस विश्वाचे उपादान कारण समजतो, जी जड आहे म्हणजे ज्ञानहीन आहे. सुख आणि दुःख यांचा अनुभव घेण्यास ती असमर्थ आहे, म्हणजे सुखदुःखाची जाणीवच तिला होणे शक्य नाही. ती स्वतः गतिमान होऊ शकत नाही, म्हणजे गती देणाऱ्याशिवाय तिच्यात गती उत्पन्न होत नाही. जर युरोपियन लोक प्रकृतीत वरील साऱ्या गुणांचे आरोपण करतात,
तर मग आमच्या व त्यांच्या विचारात केवळ शब्दांचाच भेद राहतो. अशा स्थितीत त्यांचे मॅटर हे आमच्या प्रकृती आणि जीवाचे मिश्रण होईल. त्यांना असेही मानणे भाग पडेल की प्रकृतीत कोणत्याही प्रकारे का होईना सुखदुःखाचा अनुभव करणाऱ्याचा गुण आहे, किंवा आमच्याप्रमाणे प्रकृतीच्या अतिरिक्त अन्य एखाद्या चेतन पदार्थास मानावा लागेल. आम्ही जीवाच्या अस्तित्वाचा अनुभव खालील प्रकारे करू शकतो. प्रथम, मनुष्याच्या शरीरातील परमाणू काही वर्षानंतर पूर्ण रूपाने बदलून जातात, तरी पण आम्हाला बाल्य अवस्थेच्या गोष्टी लक्षात राहतात. त्याचे स्मरण ठेवणारा जीवात्मा आहे. द्वितीय, 2 माणसे राम आणि गोपाळ घरी येत आहेत. गोपाळ रामाचा पुत्र देवदत्त याचा मोठा शत्रू आहे. एक मनुष्य येऊन रामाला संबोधन करून असे म्हणतो की तुमचा पुत्र देवदत्त काल प्लेगने मरण पावला. हे शब्द समान रूपाने राम आणि गोपाळ यांच्या कानी पडतात. हे शब्द ऐकतात राम दुःखाने मूर्छित होऊन पडतो आणि गोपाळास आनंद मावत नाही. हा भेद कोणी उत्पन्न केला? निसंदेह, निसंशय दोघांच्या वेगवेगळ्या आत्म्यांनी. तृतीय, एक मनुष्य दुरून थकून भागून घराकडे येत आहे. पाय थकले आहेत, चालण्याची शक्ती नाही. अशी इच्छा होते की मार्गावरच बसून राहावे. तितक्यात एक दुसरा मनुष्य येऊन त्यास अशी सूचना देतो की तुमच्या मुलाला सर्पाने दंश केला. ही वार्ता ऐकल्याबरोबरच तो थकला भागलेला मनुष्य पळत सुटतो. त्याच्या पायात पळण्याची ही अपूर्व शक्ती कोणी दिली? निसंशय जीवात्म्यानेच. अशा प्रकारे थकल्या भागलेल्या माणसाला एखादी आनंदाची वार्ता सांगितल्याबरोबर त्याच्या शरीरात उत्साह आणि आनंद वाटतो. हे सर्व जीवाच्या शरीरात असल्यामुळेच घडून येते. यासाठी शास्त्रकारांनी जीवात्म्याची काही लक्षणे सांगितली आहेत. जिथे ही लक्षणे दिसून येतील तिथे जीवात्मा आहे असे समजावे. ती लक्षणे ही आहेत: इच्छा, द्वेष, प्रयत्न, सुख, दुःख, ज्ञान. ही लक्षणे गौतम मुने यांनी न्यायदर्शनात सांगितली आहेत. प्राण, अपान, निमेष, उन्मेष, मनाची गती, इंद्रियांचे अंतर, विकार, सुख, दुःख, इच्छा, द्वेष आणि प्रयत्न ही लक्षणे कणाद मुनींनी वैशेषिक दर्शनात सांगितली आहेत. वैशेषिक दर्शनात न्यायदर्शनापेक्षा प्राण, अपान, निमेष, उन्मेष ही 4 अधिक सांगितली आहेत. जोपर्यंत प्राण म्हणजे श्वासोच्छवास चालत राहतो अथवा डोळ्यांची उघडझाप होत असते तोपर्यंत शरीरात जीवात्मा आहे असे समजले जाते. यानंतर मृत्यू होऊन जातो व पुढे त्याच्या कर्माप्रमाणे पुनर्जन्म होतो असे कार्यकारण या सिद्धांताचा आधार घेऊन शास्त्रकारांनी दाखवले आहे. वैदिक त्रैक दर्शन या पुस्तकाचे अभिवाचन समाप्त झाले. आर्य समाजाचे नियम. आर्य समाजाचे 10 नियम पुढील प्रमाणे आहेत. नियम पहिला, सर्व सत्यविद्या आणि जे पदार्थ विद्येने जाणले जातात त्या सर्वांचे आदी मूळ परमेश्वर आहे. नियम दुसरा, ईश्वर सच्चिदानंद स्वरूप, निराकार, सर्वशक्तिमान, न्यायकारी, दयाळू, अजन्मा, अनंत, निर्विकार, अनादि, अनुपम, सर्वाधार, सर्वेश्वर, सर्वव्यापक, सर्वांतर्यामी, अजर, अमर, अभय, नित्य, पवित्र आणि सृष्टीकर्ता आहे. त्याचीच उपासना करणे योग्य आहे. नियम तिसरा, वेद सर्व सत्यविद्यांचे पुस्तक आहे. वेद शिकणे शिकविणे आणि ऐकणे ऐकविणे हा सर्व आर्यांचा परम धर्म आहे. नियम चौथा, सत्याचा स्वीकार करण्यास व असत्याचा त्याग करण्यास सदैव तयार असले पाहिजे. नियम पाचवा, सर्व कामे धर्मानुसार अर्थात सत्य आणि असत्याचा विचार करून करावीत. नियम सहावा, सर्वांची शारीरिक, आत्मिक आणि सामाजिक उन्नती करून अखिल विश्वावर उपकार करणे हा या समाजाचा
मुख्य उद्देश आहे. नियम 7वा, सर्वांशी प्रेमपूर्वक धर्मानुसार यथायोग्य वर्तन केले पाहिजे. नियम 8वा, अविद्येचा नाश आणि विद्येची वृद्धी केली पाहिजे. नियम 9वा, प्रत्येकाने आपल्याच उन्नतीत संतुष्ट न राहता सर्वांच्याच उन्नतीमध्ये आपली उन्नती समजली पाहिजे. नियम 10वा, सर्व मानवांनी सामाजिक सर्व हितकारी नियम पाळण्यामध्ये परतंत्र असले पाहिजे व व्यक्तिगत हिताचे नियम पाळण्यात सर्वांनी स्वतंत्र असावे. सत्य आणि असत्य जाणण्यासाठी महर्षी दयानंद सरस्वती यांचा सत्यार्थ प्रकाश ग्रंथ अवश्य वाचावा. ओम शांती शांती शांती.